व्यासपीठावरून राज्यशस्त्र म्हणून उल्लेख करण्यात आला ते शस्त्र म्हणजे पट्टा. आता आपण पाहतोय भाला. जे शस्त्र आपण पाहतोय ती म्हणजे तलवार. याच तलवारीच्या साह्याने महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या सीमा आपल्या या रणमर्द मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आखल्या आणि तो देश सुरक्षित केला. त्याच तलवारीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर होते. हे खडगाची धार लोचनी पट्टिशाची काया, तर बुद्धीला शूल शलाका विनोताची माया. झेप असू दे मिट्या सारे की सायका समप्रज्ञा, हे नसे ही विद्या आहे मर्दानीची आज्ञा, हे नसे ही विद्या आहे मर्दानीची आज्ञा. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात दंड, या प्रकारावरून दांडपट्टा हा शब्द प्रचलित झाला आणि याच पट्ट्याला महाराष्ट्र राज्यशास्त्राने देशातलं एकमेव असं राज्य शासनाने या पट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली. दुहेरी लाठीची कैची. यानंतर आपण जे शस्त्र पाहतो याला चक्री पाश म्हणतात. समोरच्या शत्रूला जाळ्यात कसा अडकायचा त्याचा हे सुंदर प्रात्यक्षिक चक्री पाश. आपल्याला हातामध्ये जे शस्त्र बघायला मिळते याला जबरदंड म्हणतात. मराठी काय काय शस्त्राने लढले असल्याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी. अत्यंत घातक असणारं शस्त्र शत्रूच्या डोक्यामध्ये जर याचा प्रहार झाला तर कवटीचे बारीक बारीक तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे शस्त्र जबरदंड. या जबरदंडचे प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर होत आहे. यानंतर लाठीची लढाई. शस्त्र में शास्त्र मन में ले चले राष्ट्रार्थ हम, शस्त्र में शास्त्र मन में ले चले राष्ट्रार्थ हम. धर्म के कुरुक्षेत्र पर है सत्य साची पार्थ हम, धर्म के कुरुक्षेत्र पर है